हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 साठी जो कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट त्याच्यामध्ये चॅप्टर 14 कव्हर करत आहे, जो आहे स्ट्रीट मीन्स रस्ते. ठीक आहे. चॅप्टर 14 आपला आज कव्हर करत आहे. असेच आपल्याला टोटल 23 चॅप्टर्स जे आहे ते कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर आता थोडं आपण क्विक अँड फास्टमध्ये डेली एक चॅप्टर्स आपण त्याच्यामध्ये बघतो आहे आणि फक्त इम्पॉर्टंट MCQs मी त्याच्यामध्ये सांगतो आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. कारण की आपल्याला आणखी 10 टॉपिक्स जे आहे ते याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. प्लस जनरल नॉलेजचे व्हिडिओज पण मी स्टार्ट केलेले आहे, ते पण तुम्ही बघा. कारण की जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन्स जे आहे ते कॉमन क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. ते फक्त आपण रिलेटेड टू महाराष्ट्र जे स्टेट आहे त्या रिलेटेडच ते GKचे क्वेश्चन्स बघत आहे. आणि ते एक्झाम्समध्ये आपल्याला 15 मार्क्स जर कव्हर करायचे असेल तर ते पूर्ण व्हिडिओज तुम्ही बघा. एकही क्वेश्चन्स मिस नको करा, कारण की एक मार्क्स पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन्स पूर्ण तुम्ही बघा आणि पूर्ण व्हिडिओज बघा, जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट्स आहेत ते पूर्ण क्लिअर होतील. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आता. चॅप्टर 14 स्ट्रीट्स म्हणजे रस्ते. तर सगळ्यात पहिले त्याचे पूर्ण सेक्शन्स कंप्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे 50 MCQs आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. कारण की चॅप्टर 14 हा सुद्धा खूप मोठा टॉपिक आहे, त्याच्यामुळे आपण याचे 50 MCQs घेणार आहे आणि ते फार इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आहे कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ स्ट्रीट मीन्स रस्त्याचे बांधकाम, देखभाल व सुधारणा. तर याचे सेक्शन्स दिलेले आपल्याला बघा. सगळ्यात पहिले सेक्शन्स आहे 202, जो आहे वेस्टिंग ऑफ पब्लिक स्ट्रीट इन कॉर्पोरेशन, सार्वजनिक रस्ते महापालिकेच्या ताब्यात येणे. त्याच्यानंतर 203 सेक्शन आहे, तो आहे पॉवर ऑफ कमिशनर इन रिस्पेक्ट ऑफ पब्लिक स्ट्रीट, सार्वजनिक रस्त्याबाबत आयुक्तांचे अधिकार. नंतर आहे सेक्शन 204, जो आहे डिस्पोजल ऑफ लँड फार्मिंग साईट ऑफ क्लोज स्ट्रीट. ठीक आहे. बंद रस्त्याच्या जागेची विक्री व उपयोग. नंतर आहे 205, जो आहे पॉवर टू मेक न्यू पब्लिक स्ट्रीट्स, नवीन सार्वजनिक रस्ते बनवण्याचा अधिकार, जो आहे 205 मध्ये. ठीक आहे. तसंच 206 सेक्शन आहे न्यू, तो आहे मिनिमम विड्थ ऑफ न्यू पब्लिक स्ट्रीट्स, नवीन सार्वजनिक रस्त्याची किमान रुंदी असावी. त्याच्यानंतर 207 आहे, जो आहे पॉवर टू ॲडॉप्ट, कन्स्ट्रक्ट ऑर अल्टर एनी सबवे ब्रिज एक्सेट्रा, उपमार्ग, पूल इत्यादी बांधणे, दुरुस्ती करणे या बदलण्याचा अधिकार. नंतर सेक्शन आहे 208, जो आहे पॉवर टू प्रोहिबिट यूज ऑफ पब्लिक स्ट्रीट फॉर सर्टन काइंड्स ऑफ ट्रॅफिक मीन्स विशिष्ट प्रकारच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक रस्ते वापरण्यात मनाई करण्याचा अधिकार. नेक्स्ट सेक्शन आहे 209, जो आहे पॉवर टू एक्वायर प्रिमायसेस फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ पब्लिक स्ट्रीट, सार्वजनिक रस्त्याच्या सुधारणेसाठी जागा संपादित करण्याचा अधिकार, जो दिलेला आपल्याला सेक्शन 209 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन आहे 210 मीन्स 210. ठीक आहे. पॉवर टू प्रिस्क्राईब स्ट्रीट लाईन मीन्स रस्त्यांच्या रेषा ठरवण्याचा अधिकार. नंतर आहे 211, ठीक आहे, मीन्स सेटिंग बॅक बिल्डिंग टू द रेग्युलर लाईन ऑफ स्ट्रीट मीन्स रस्त्याच्या सरळ रेषेप्रमाणे इमारती मागे घेणे. नंतर आहे सेक्शन 212, जो आहे ॲडिशनल पॉवर ऑफ कमिशनर टू ऑर्डर सेटिंग बॅक ऑफ बिल्डिंग टू द रेग्युलर लाईन ऑफ स्ट्रीट, रस्त्याच्या सरळ रेषेप्रमाणे इमारती मागे घ्याव्यात असे आदेश देण्याचा आयुक्तांना अतिरिक्त अधिकार. नंतर आहे सेक्शन 213, जो आहे ॲक्वाजिशन ऑफ ओपन लँड ऑर लँड ऑक्युपाइड बाय प्लॅटफॉर्म एक्सेट्रा विदिन अ रेग्युलर लाईन ऑफ स्ट्रीट, रस्त्यात सरळ रेषेत असलेली मोकळी जागा किंवा प्लॅटफॉर्म इत्यादी संपादित करणे. ठीक आहे. नंतर आहे 214, बघा काय दिलेलं आहे 214 मध्ये, ॲक्विजिशन ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ बिल्डिंग अँड लँड आफ्टर देअर पोर्शन विदिन अ रेग्युलर लाईन ऑफ स्ट्रीट्स एक्वायर्ड मीन्स रस्त्यात सरळ रेषेत येणारा भाग संपादित झाल्यावर उरलेली इमारत जागा संपादित करणे. नंतर आहे सेक्शन 215, जो आहे सेटिंग फॉरवर्ड ऑफ बिल्डिंग टू द लाईन ऑफ स्ट्रीट, रस्त्याच्या रेषेतील मिळता जुळता इमारतीचा पुढे विस्तार करणे. नंतर आहे 216, जो आहे कंपन्सेशन टू बी पेड अँड बेटरमेंट चार्ज टू बी लिव्ह मीन्स नुकसान भरपाई देणे व सुधारणा शुल्क आकारणे. ठीक आहे. हा दिलेला आपल्याला सेक्शन 216 मध्ये. ओके. तसंच नेक्स्ट जे आहे ते बघा, प्रोव्हिजन रिगार्डिंग प्रायव्हेट स्ट्रीट, खाजगी रस्त्याबाबत तरतूद.
तर त्याच्याबद्दल बघूया आता. बघा सेक्शन 217 दिलेला आहे. नोटीस टू बी गिवन टू कमिशनर ऑफ इंटेन्शन टू लेआउट लँड फॉर बिल्डिंग अँड फॉर प्रायव्हेट स्ट्रीट्स. बांधकाम व खाजगी रस्त्यासाठी जमीन आखण्याच्या उद्देशासाठी आयुक्तांना नोटीस देणे. नंतर आहे नेक्स्ट सेक्शन 218 जो आहे कमिशनर मे कॉल फॉर फर्दर पर्टिक्युलर्स. आयुक्त अधीन तपशील मागवू शकतात. नंतर नेक्स्ट आहे 219 जो आहे कमिशनर मे रिक्वायर प्लान टू बी प्रिपेअर्ड बाय लायसन्स सर्वेअर. मीन्स परवाना प्राप्त सर्वेअर करून आराखडे तयार करण्याची मागणी आयुक्त करू शकतात. नेक्स्ट आहे 220 जो आहे लेइंग आउट ऑफ लँड डायमेन्शन अँड एरिया ऑफ ईच बिल्डिंग प्लॉट टू बी डिटरमाइंड बाय कमिशनर. जमिनीची आखणी, बांधकामाची जागा, रस्त्याचे परिणाम आयुक्त ठरवतील. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे प्रोव्हिजन रिगार्डिंग प्रायव्हेट स्ट्रीट. त्याचा आहे आपल्याजवळ खाजगी रस्त्याच्या तरतुदी. बघा 221 दिलेला आहे. लँड नॉट टू बी अप्रोप्रिएट एक्सेप्ट ॲज पर कमिशनर डायरेक्शन. आयुक्ताच्या दिशानिर्देशाशिवाय जमीन बांधकामासाठी व रस्त्यासाठी वापरू नये. नेक्स्ट आहे 222 जो आहे रिन्युएबल ऑफ नोटीस इंटेन्शन टू कॅरी आउट वर्क नॉट एक्झिक्युटेड अंडर द सेक्शन 220. म्हणजे कलम 220 नुसार काम न झाल्यास नवीन नोटीस द्यावी लागेल. नंतर आहे सेक्शन 223 जो आहे लेवलिंग अँड ड्रेनिंग ऑफ प्रायव्हेट स्ट्रीट अँड मीन्स ऑफ ॲक्सेस. खाजगी रस्त्याचे समतुलीकरण व निचरा करणे. ठीक आहे. नेक्स्ट दिलेला आहे सेक्शन 224 जो आहे पॉवर टू डिक्लेअर प्रायव्हेट स्ट्रीट्स वेन सेवर्ड्स एक्सेट्रा पब्लिक स्ट्रीट. खाजगी रस्ते व सांडपाणी वगैरे सोयींनी युक्त झाल्यावर सार्वजनिक घोषित करण्याचा अधिकार असतो. नंतर आहे सेक्शन 225 जो आहे अप्लिकेबिलिटी ऑफ सेक्शन 223 224 वेन स्ट्रीट इज अ पार्ट ऑफ पब्लिक अँड पार्ट ऑफ प्रायव्हेट. रस्ता अंशतः सार्वजनिक व अंशतः खाजगी असल्यास कलम 223 व 24 लागू होते. ठीक आहे. तर हे जे दिलेले आहेत हे सगळे काय आहेत आपले सेक्शन्स दिलेले आहेत. तसंच बघा प्रोजेक्शन अँड ऑब्स्ट्रक्शन्स रस्त्यावर अतिक्रमणे व अडथळे ते याचे सेक्शन सुद्धा बघूया. बघा सेक्शन दिलेला आहे 226 जो आहे प्रोहिबिशन ऑफ प्रोजेक्शन अपॉन स्ट्रीट एक्सेट्रा. ठीक आहे. रस्त्यावर वाढीव बांधकाम करण्यास मनाई. नंतर आहे नेक्स्ट 227 सेक्शन दिलेला आहे प्रोजेक्शन ओव्हर स्ट्रीट मे बी परमिटेड इन सर्टन केसेस. मीन्स काही प्रकारच्या रस्त्यावर वाढीव बांधकामाला परवानगी मिळू नये. नेक्स्ट आहे सेक्शन 228 जो आहे ग्राउंड फ्लोअर डोअर एक्सेट्रा नॉट टू ओपन आउटवर्ड ऑन स्ट्रीट. म्हणजे भूतकाळावरील दरवाजे रस्त्याचे उघडू नये. आणि नेक्स्ट आहे सेक्शन 229 जो आहे प्रोहिबिशन ऑफ स्ट्रक्चर और फिक्चर्स विच कॉज ऑब्स्ट्रक्शन इन स्ट्रीट. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी रचना बनवण्यास मनाई. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन आहे 230. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे प्रोहिबिशन ऑफ डिपॉझिट एक्सेट्रा ऑफ थिंग्स इन स्ट्रीट. रस्त्यात वस्तू ठेवण्यास मनाई. नंतर आहे नेक्स्ट सेक्शन 231 जो आहे ठीक आहे 231 कमिशनर मे विदाउट नोटीस रिमूव्हिंग एनिथिंग इरेक्टेड ऑर डिपॉझिट. आयुक्त नोटीस न देता रस्त्यातील बेकायदेशीर वस्तू काढून टाकू शकतात. नंतर आहे सेक्शन 232 पॉवर टू रिक्वायर रिमूव्हल ऑफ एनी स्ट्रक्चर सेटअप बिफोर अपॉइंटेड डे. नेमून दिलेल्या दिवसापूर्वी उभारलेली रचना काढण्यास भाग पाडणे. आणि नेक्स्ट आहे सेक्शन 233 जो आहे प्रोहिबिशन ऑफ थ्रेटिंग ऑफ ॲनिमल्स इन पब्लिक स्ट्रीट. सार्वजनिक रस्त्यावर जनावरे बांधण्यास मनाई आहे. ठीक आहे. हे सगळे सेक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. खूप मोठा टॉपिक्स आहे हा स्ट्रीट्स. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे बघा टेम्पररी इरेक्शन ऑन स्ट्रीट ड्युरिंग फेस्टिवल. ठीक आहे. सणांच्या वेळी रस्त्यावर तात्पुरत्या उभारणीस परवानगी. तर तो सेक्शन आहे 234. ठीक आहे. कमिशनर मे परमिट बूथ एक्सेट्रा टू बी इरेक्टेड ऑन स्ट्रीट्स ऑन फेस्टिवल. सणांच्या वेळी रस्त्यावर मंडप वगैरे उभारण्यास आयुक्ताची परवानगी देऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झिक्युशन ऑफ वर्क इन ऑर नियर स्ट्रीट. रस्त्यावर किंवा जवळ कामे करण्याबाबत तरतुदी. ठीक आहे. बघा या दिलेला आहे सेक्शन 235 जो आहे स्ट्रीट्स वेन ब्रोकन अप फॉर एनी म्युनिसिपल पर्पज टू बी डिस्ट्रॉयड विदाउट डिले.
महापालिका कामासाठी रस्ता खणल्यास लगेच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. नेक्स्ट सेक्शन आहे 236. कमिशनर मे क्लोज स्ट्रीट इन विच वर्क इन प्रोग्रेस. काम सुरू असलेल्या रस्त्याला आयुक्त बंद करू शकतात. नेक्स्ट आहे सेक्शन 237. कमिशनर टू प्रोव्हाइड फॉर ट्रॅफिक एक्सेट्रा पेंडिंग एक्झिक्युशन ऑफ म्युनिसिपल वर्क. महापालिका सुरू असताना वाहतुकीची सोय करणे. नेक्स्ट आहे सेक्शन 238 जो आहे प्रिकॉशन टू बी टेकन फॉर पब्लिक सेफ्टी वेलिस्ट वर्क आर इन प्रोग्रेस. काम सुरू असताना सार्वजनिक सुरक्षतेसाठी काळजी घेणे. तर हा दिलेला आहे आपल्याला सेक्शन 238. ठीक आहे. आता बघा त्याच्याच मध्ये दिलेला आहे सेक्शन 239 जो आहे स्ट्रीट्स नॉट टू बी ओपन ऑर ब्रोकन अप विदाउट परमिशन. परवानगीशिवाय रस्ता खणू नये किंवा साहित्य ठेवू नये. नेक्स्ट आहे सेक्शन 240 जो आहे प्रिकॉशन फॉर पब्लिक सेफ्टी टू बी टेकन बाय पर्सन विथ पर्सन. ठीक आहे. परमिशन परवानगी मिळाल्याशिवाय सुरक्षतेची काळजी घेणे. नेक्स्ट आहे सेक्शन 241 जो आहे पर्सन टू हुम परमिशन इज ग्रांटेड मस्ट रिइन्स्टेट स्ट्रीट एक्सेट्रा. परवानगी मिळालेल्यांनी रस्ता पूर्णतः करणे. ठीक आहे. तर हे जे दिलेले आहेत हे आपल्याला पूर्ण सेक्शन्स दिलेले आहेत 241. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे 242 जो आहे आपल्याला प्रोव्हिजन टू बी मेड फॉर ट्रॅफिक बाय पर्सन ग्रांटेड परमिशन. परवानगी मिळालेल्यांनी वाहतुकीसाठी सोय करणे. नेक्स्ट आहे 243 जो आहे बिल्डिंग ॲट कॉर्नर्स ऑफ स्ट्रीट. रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या इमारतीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट दिलेला आहे प्रोव्हिजन फॉर पार्किंग ऑर हॉल्टिंग प्लेसेस. पार्किंग किंवा थांबा स्थळांची तरतुदी. त्याच्यामध्ये सेक्शन 243 ऑफ 1 दिलेला आहे. ए दिलेला आहे प्रोव्हिजन फॉर पार्किंग और हॉल्टिंग प्लेसेस और लॉट्स अँड फीज और चार्जेस देअर फॉर. ठीक आहे. पार्किंग व थांबा स्थळे त्यासाठी शुल्क आकारणे. आणि नंतर आहे स्काय साईन अँड ॲडव्हर्टाइजमेंट. ज्याच्यासाठी 2 आकाश फलक व जाहिरातीसाठी सेक्शन 244 दिला आहे. रेग्युलेशन ॲज टू द स्काय साईन आकाश फलकांबाबत नियम. नेक्स्ट दिलेला आहे सेक्शन 245 रेग्युलेशन अँड कंट्रोल ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीबाबी नियम व नियंत्रण. नेक्स्ट दिलेला आहे डेंजरस प्लेस अँड ह्युमन सेफ्टी. धोकादायक ठिकाणे व मानवी सुनिश्चितता. बघा त्याच्यामध्ये दिला आहे सेक्शन 246 जो आहे होल्ड टू बी सेटअप ड्युरिंग वर्क ऑन एनी बिल्डिंग ॲडजस्ट ऑन स्ट्रीट. रस्त्यालगत इमारत बांधकाम दरम्यान फलक लावणे. नेक्स्ट आहे सेक्शन 247 जो आहे कमिशनर टू टेक प्रोसिडिंग फॉर रिपेअरिंग ऑर एन्क्लोजिंग डेंजरस प्लेस. धोकादायक जागांची दुरुस्ती किंवा कुंपण घालण्याची कारवाई करणे. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन आहे 248 जो आहे प्रोएक्टिव्ह मेजर ड्युरिंग डिमॉलिशन वर्क. ठीक आहे. पाडकामादरम्यान संरक्षणात्मक उपाय. नंतर आहे लाइटिंग ऑफ स्ट्रीट रस्ते प्रकाश योजना ज्याच्यामध्ये दिलेला आहे सेक्शन 249 जो आहे पब्लिक स्ट्रीट्स टू बी लाइटेड मीन सार्वजनिक रस्त्यावर प्रकाश योजना करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे नेक्स्ट वॉटरिंग ऑफ स्ट्रीट रस्त्यावर पाणी शिंपडणे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सेक्शन दिलेला आहे आपला 250 जो आहे मेजर्स फॉर वॉटरिंग स्ट्रीट रस्त्यावर पाणी शिंपण्याची उपाययोजना. ठीक आहे. नंतर मिसलेनियस सेक्शन दिलेला आहे जो आहे 251 ज्याच्यामध्ये म्हटलं आहे प्रोहिबिशन फॉर रिमूव्हल ऑफ लॅम्प्स और म्युनिसिपल प्रॉपर्टी ऑन स्ट्रीट रस्त्यावरील दिवे किंवा मालमत्ता काढण्यास मनाई. आणि लास्ट आहे सेक्शन 252 जो आहे पर्सन ॲक्सिडेंटली ब्रेकिंग लॅम्प एक्सेट्रा टू रिपेअर द डॅमेज. दिवे वगैरे तुटल्यास नुकसान भरून काढणे. ठीक आहे. तर असे पूर्ण सेक्शन्स आपल्याला 252 पर्यंत दिलेला आहे. खूप मोठा सेक्शन आहे हा चॅप्टर 14. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तसंच याच्यानंतर आपण जनरल नॉलेजचा पण व्हिडिओ रोज बघतो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण महाराष्ट्र रिलेटेड जे MCQs आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करत आहे. ठीक आहे. तर ते पण व्हिडिओज तुम्ही कंटिन्यू बघा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. जितकी प्रॅक्टिस कराल एक्झामसाठी तितकं चांगलं आहे कारण की चान्स आपल्याला एकचदा मिळतो आहे आणि चान्स एकचदा मिळतो आहे तर त्याच्यामुळे पूर्ण युटिलाइज करणं फार गरजेचं आहे. आपण एक्झाम फीस भरलेली आहे.
एक्झाम फीस जेवढी आपण भरलेली आहे त्यानुसार आपण अभ्यास पण करायला पाहिजे, जेणेकरून आपला पेपर क्लिअर होईल. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आता याचे MCQs. ठीक आहे, तर बघा फर्स्ट MCQ आहे अकॉर्डिंग टू द सेक्शन 202. ठीक आहे, ऑल पब्लिक स्ट्रीट्स विदिन द सिटी एक्सेप्ट दोज अंडर द गव्हर्नमेंट और अदर ऑथॉरिटी वेस्ट इन होम. कलम 202 नुसार शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते शासन किंवा इतर प्राधिकरणाच्या ताब्यात असलेले रस्ते वगळता कोणाच्या ताब्यात येतात? आन्सर आहे सेकंड, कॉर्पोरेशन, महानगरपालिकेच्या. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 202 स्टेट दॅट ऑल पब्लिक स्ट्रीट आर वेस्टेड इन द कॉर्पोरेशन अँड अंडर द कमिशनर्स कंट्रोल. नेक्स्ट, सेकंड, अंडर सेक्शन 203 ऑफ 1 which work can be commissioner carry out on public street. कलम 203(1) नुसार सार्वजनिक रस्त्यावर आयुक्त कोणती कामे करू शकतो? आन्सर आहे थर्ड, लेवलिंग, पेविंग, वाइंडिंग, रिपेरिंग, इम्प्रूविंग. ठीक आहे, समतल करणे, फारशी टाकणे, रुंदी करणे, दुरुस्ती सुधारणा इत्यादी. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय क्वेश्चन नंबर 3 आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा काय म्हटलेलं आहे. विच ऑथॉरिटी हॅज द पॉवर टू परमनंटली क्लोज द पब्लिक स्ट्रीट अंडर सेक्शन 203 ऑफ 2. ठीक आहे, विच ऑथॉरिटी हॅज द पॉवर टू द परमनंटली टू द क्लोज पब्लिक स्ट्रीट अंडर सेक्शन 202. कलम 203(2) नुसार सार्वजनिक रस्ता कायमचा बंद करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, कमिशनर विथ स्टँडिंग कमिटी अप्रुव्हल, आयुक्त स्थायी संमतीच्या मंजुरीने. ठीक आहे, नेक्स्ट, फोर्थ, अंडर सेक्शन 204 वेन कॅन प्रायव्हेट स्ट्रीट बी डिक्लेअर्ड अ पब्लिक स्ट्रीट. कलम 204 नुसार खाजगी रस्ता सार्वजनिक रस्ता कधी घोषित केला जाऊ शकतो? तर आन्सर आहे सेकंड, वेन कमिशनर ग्रांट रिटर्न परमिशन आफ्टर प्रॉपर कन्स्ट्रक्शन. जेव्हा आयुक्त लेखी परवानगी देतात व योग्य बांधकाम पूर्ण होते तेव्हा. ठीक आहे, प्रायव्हेट स्ट्रीट बिकम पब्लिक आफ्टर कंप्लीशन टू म्युनिसिपल स्टँडर्ड अँड कमिशनर्स अप्रुव्हल. तसंच बघा KDMC साठी थेरी प्लस MCQs PDF अवेलेबल आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. 10 ते 11 दिवस आपल्याजवळ आहे. 10 ते 11 दिवसामध्ये आपल्याला 10 मार्क्स जर आपल्याला कंप्लीट करायचे आहे तर 10 मार्क्स आपण नक्कीच कंप्लीट करू शकतो आपण. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जेवढे पण आपल्याजवळ रिसोर्सेस आहेत तेवढे रिसोर्सेस आपण जर युटिलाइज केले तर नक्कीच आपले 10 दिवसामध्ये 10 मार्क्स नक्कीच कव्हर करण्याचे आपल्याजवळ चान्सेस आहेत. ठीक आहे, तर बघा 5th नंबरचा क्वेश्चन काय, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर म्युनिसिपल स्ट्रीट. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग म्युनिसिपल स्ट्रीट इन गुड कंडिशन. ठीक आहे, महानगरपालिका रस्त्याच्या योग्य देखभालची जबाबदारी कोणाची आहे? ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, कमिशनर, स्टँडिंग कमिटी, पब्लिक. तर आन्सर आहे सेकंड, कमिशनर. ठीक आहे, अंडर सेक्शन 203 म्युनिसिपल स्ट्रीट्स आर अंडर कमिशनर्स मॅनेजमेंट. नेक्स्ट 6, सेक्शन 205 एम्पॉवर द कमिशनर टू ऑर्डर रिमूव्हल ऑफ वॉट फ्रॉम स्ट्रीट. कलम 205 नुसार आयुक्त रस्त्यावरून काय हटविण्याचा आदेश देऊ शकतात? आन्सर आहे सेकंड, ऑब्स्ट्रक्शन अँड एन्क्रोचमेंट, अडथळे व अतिक्रमणे. ठीक आहे, एन्क्रोचमेंट ऑन स्ट्रीट कॅन बी रिमूव्ह बाय कमिशनर. नेक्स्ट 7, अंडर सेक्शन 2110 व्हॉट मे द कमिशनर रिक्वायर ओनर ऑफ प्रायव्हेट स्ट्रीट टू डू. कलम 210 नुसार आयुक्त खाजगी रस्त्याच्या मालकांना काय करण्यास सांगू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, टू लेवल, पेव, ड्रेन, लाईट और प्रोवाइड वॉटर सप्लाय. ठीक आहे, समतल करणे, फरशी टाकणे, निचरा करणे, प्रकाश व पाणी पुरवठा करणे. रिक्वायर प्रॉपर कन्स्ट्रक्शन अँड एम्युनिटीज ऑन प्रायव्हेट स्ट्रीट. नेक्स्ट 8, विच सेक्शन प्रोहिबिट कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग ओव्हर म्युनिसिपल स्ट्रीट विदाउट परमिशन.
महानगरपालिका रस्त्यावर परवानगीशिवाय बांधकाम करण्यास मनाई कोणत्या कलमानुसार आहे? तर आन्सर आहे सेकंड, सेक्शन 214. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 214 स्ट्रिक्टली प्रोहिबिट कन्स्ट्रक्शन ओव्हर पब्लिक स्ट्रीट विदाउट कमिशनर रिटर्न परमिशन. नेक्स्ट 9th, अंडर सेक्शन 215 what action can commissioner take if unauthorized street is built on street? कलम 215 नुसार रस्त्यावर बेकायदेशीर बांधकाम झाल्यास आयुक्त काय करू शकतात? तर आन्सर आहे थर्ड, रिमूव्ह ऑर अदरवाइज डील विथ द स्ट्रक्चर. ते बांधकाम काढून टाकणे किंवा इतर उपाय करणे. ठीक आहे. कमिशनर मे रिमूव्ह अनऑथराइज स्ट्रक्चर ॲट ऑफंडर कॉस्ट. ओके. Next 10th, according to the section 216 who bear the expenses of removing unauthorized encroachment from street? कलम 216 नुसार रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचा खर्च कोण करतो? तर आन्सर आहे थर्ड, ऑफेंडर, अतिक्रमण करणारा. ठीक आहे. द पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर एन्क्रोचमेंट हॅज टू बिअर द कॉस्ट ऑफ रिमूव्हल. नेक्स्ट 11, अंडर सेक्शन 217. ठीक आहे. बिफोर लेइंग आउट लँड ऑफ बिल्डिंग और मेकिंग अ प्रायव्हेट स्ट्रीट अ पर्सन मस्ट. कलम 217 नुसार इमारत बांधण्यासाठी जमीन मांडणी करण्यापूर्वी किंवा खाजगी रस्ता तयार करण्यापूर्वी व्यक्तीने काय करणे आवश्यक आहे? आन्सर आहे सेकंड, गिव्ह रिटर्न नोटीस टू कमिशनर विथ प्लान्स. आयुक्तांना नकाशासह लिखित सूचना द्यावी. ठीक आहे. As per section 217 mandate written notice and submission of detailed plan. Next 12th, if information gives under section 217 is incomplete, what can the commissioner do under the section 218? कलम 217 अंतर्गत दिलेली माहिती अपूर्ण असल्यास कलम 218 नुसार आयुक्त काय करू शकतात? ठीक आहे. तर बघा आन्सर आहे याचा कॉल फॉर फर्दर पर्टिक्युलर और रिवाइज प्लॅन. अधिक माहिती किंवा सुधारणाची योजना मागवणे. ठीक आहे. नेक्स्ट 13, ॲज पर सेक्शन 219 द कमिशनर मे डिक्लाइन अ प्लॅन इफ इट इज नॉट. कलम 219 नुसार आयुक्त योजना नाकारू शकतात जर ती. आन्सर आहे फर्स्ट, नॉट साइन बाय अ लायसन्स सर्वेअर. परवानाधारक सर्वेअरच्या स्वाक्षरीशिवाय असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट 14, हू डिटरमाइन द लेआउट स्ट्रीट विथ ड्रेनेज, ट्री प्लांटिंग अँड बिल्डिंग हाईट अंडर द सेक्शन 220. कलम 220 नुसार मांडणी, रस्त्याची रुंदी, ड्रेनेज, झाडे लावणे आणि इमारतीची उंची कोण ठरवते? आन्सर आहे सेकंड, कमिशनर. नेक्स्ट तसंच बघा जेई सिव्हिलसाठी PDF अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस MCQs. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 15, इफ कमिशनर डज नॉट कम्युनिकेट डिसअप्रुव्हल विदिन 16 days ॲज पर सेक्शन 220 देन. जर आयुक्त 60 दिवसात नकार कळवत नाही तर कलम 220 नुसार तर काय होते? आन्सर आहे सेकंड, प्रपोजल इज डीम अप्रूव्ड. योजना मंजूर मानली जाते. नेक्स्ट 16, अंडर सेक्शन 221 नो पर्सन कॅन सेल और यूज लँड फॉर बिल्डिंग अनलेस. कलम 221 नुसार कोणतीही व्यक्ती जमीन विकू किंवा बांधकामासाठी वापरू शकत नाही जोपर्यंत. आन्सर आहे फर्स्ट, रिटर्न नोटीस अंडर सेक्शन 217 इज गिवन. मीन्स कलम 217 अंतर्गत सूचना दिलेली नसते तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट 17, इफ अ पर्सन कॉन्ट्रावेन्स सेक्शन 221 द कमिशनर मे. कलम 221 चे उल्लंघन झाल्यास आयुक्त काय करू शकतात? आन्सर आहे सेकंड, ऑर्डर अल्टरेशन, डिमॉलिशन अँड रिस्टोरेशन. ठीक आहे. बदल, पाडकाम किंवा पुनर्स्थापन करण्याचा आदेश देऊ शकतो. नेक्स्ट 18, ॲज पर सेक्शन 222 इफ वर्क इज नॉट एक्झिक्युटेड विदिन 1 year आफ्टर अप्रुव्हल. कलम 222 नुसार मंजुरीनंतर 1 वर्षात काम सुरू न झाल्यास काय होते? आन्सर आहे सेकंड, फ्रेश नोटीस अंडर सेक्शन 217 मस्ट बी गिवन. कलम 217 अंतर्गत नवी सूचना द्यावी लागते. ठीक आहे.
Next, 19. Under section 223, if private street is not properly paved, drained or lighted, the commissioner may. कलम 223 नुसार जर खाजगी रस्ता नीट फारशी टाकलेला, नाले बांधलेला किंवा प्रकाश योजना केलेला नसेल तर आयुक्त काय करू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, विथ स्टँडिंग कमिटी सँक्शन रिक्वायर ॲडजॉइनिंग ओनर टू एक्झिक्यूट वर्क. ठीक आहे, स्थायी समितीचे मंजुरी घेऊन शेजारील मालकांना कामे करण्यास सांगू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, 20. A private streets can be declared a public street under section 224 only. कलम 224 नुसार खाजगी रस्ता सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित होऊ शकतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा. आन्सर आहे सेकंड, ओनर ॲग्री अँड लँड रेव्हेन्यू इज पेड विथ प्रॉपर लाइटिंग. मालकांची संमती, महसूल भरलेला आणि योग्य प्रकाश योजना केलेली असते तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट, 21. अंडर सेक्शन 226 व्हॉट इज प्रोहिबिटेड रिगार्डिंग प्रोजेक्शन ऑन स्ट्रीट. ठीक आहे, कलम 226 नुसार रस्त्यावर प्रक्षेपणासंबंधात काय मनाई आहे? आन्सर आहे सेकंड, ओव्हरहँगिंग और प्रोजेक्टिंग स्ट्रक्चर कॉजिंग ऑब्स्ट्रक्शन. ठीक आहे, अडथळा निर्माण करणारी पुढे आलेली बांधकाम. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 226 प्रोहिबिट एनी स्ट्रक्चर और फिक्चर which overhang just or project into street or drain causing obstruction. Next, 22. If a structure erected before 1st April 1901 if removed under the section 226, what is applicable? जर 1 एप्रिल 1901 पूर्वी बांधलेले बांधकाम कलम 226 अंतर्गत काढले गेले तर काय लागू होते? आन्सर आहे थर्ड, कंपन्सेशन टू बी अफेक्टेड पर्सन. बाधित व्यक्तीस नुकसान भरपाई दिली जाते. ॲज पर सेक्शन 226 ऑफ 4 प्रोवाइड दॅट इफ सच ओल्ड स्ट्रक्चर वेअर लॉफुली इरेक्टेड compensation must be given when removed. Next, 23. Under section 227, when can veranda and balconies projecting over street to be allowed? कलम 227 नुसार रस्त्यावर प्रक्षेपित बाल्कनी किंवा ओटे किंवा परवानगी करता येतात. तर आन्सर आहे फर्स्ट, विथ कमिशनर रिटर्न परमिशन. आयुक्तास लेखी परवानगीशिवाय. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 227 अलाउज such structure only with commissioner's written permission on prescribed terms. Next, 24. Under section 228, which structure on ground floor need alteration? कलम 228 नुसार भूतलावरील कोणत्या संरचनेत बदल करणे आवश्यक आहे? तर आन्सर आहे सेकंड, गेट्स, डोअर, विंडो ओपनिंग आउटवर्ड ऑन स्ट्रीट. रस्त्यावर बाहेर उघडणारे दरवाजे व खिडक्या. सेक्शन 228 प्रोहिबिट आउटवर्ड ओपनिंग डोअर, गेट्स और विंडो ऑन टू स्ट्रीट्स टू प्रिव्हेंट ऑब्स्ट्रक्शन. नेक्स्ट, 25. सेक्शन 229 प्रोहिबिट सेटिंग अप विच ऑफ द फॉलोइंग विदाउट परमिशन. कलम 229 अंतर्गत परवानगी शिवाय खालीलपैकी कोणते लावणे मनाई आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, वॉल, फेन्स, रेल, बूथ इन स्ट्रीट्स. रस्त्यावर भिंत, कुंपण, रेलिंग किंवा फळ. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 229, बार इरेक्शन ऑफ वॉल, फेन्स, रेल्स, बूथ और सिमिलर स्ट्रक्चर विदाउट परमिशन. नेक्स्ट, 26. अकॉर्डिंग टू द सेक्शन 230, व्हॉट इज नॉट अलाउड विदाउट परमिशन ऑफ कमिशनर. कलम 230 नुसार आयुक्ताच्या परवानगीशिवाय काय मनाई आहे? तर आन्सर आहे बघा, फर्स्ट आहे प्लेसिंग स्टॉल, बॉक्सेस और बेंच इन स्ट्रीट. सेकंड, हँगिंग साइनबोर्ड बिलो 12 फूट हाइट. अँड थर्ड, सस्पेंडिंग ऑब्जेक्ट फ्रॉम वॉल ओव्हर स्ट्रीट. तर आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 230 ऑफ 1 प्रोहिबिट ऑल दीज ऑब्स्ट्रक्शन अनलेस परमिशन्स बाय कमिशनर. नेक्स्ट, 27. अंडर सेक्शन 231, how can commissioner act on illegal street obstruction?
कलम 231 नुसार बेकायदेशीर अडथळे रस्त्यावर असल्यास आयुक्त काय करू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, रिमूव्ह देम विदाउट नोटीस. कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकू शकतात. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 231, एम्पॉवर कमिशनर टू रिमूव्ह इलिगल स्ट्रक्चर, डिपॉझिट और हॉक गुड विदाउट नोटीस. नेक्स्ट 28, अंडर सेक्शन 232 what is required for structure erected before appointed day but unlawful now? कलम 232 नुसार ठरलेल्या दिवसापूर्वी बांधकाम झालेले पण आता बेकायदेशीर असलेले बांधकाम असे हाताळले जाते. आन्सर आहे सेकंड, रिम्युएबल बाय नोटीस विथ कंपन्सेशन इफ लॉफुल इरेक्टेड. नोटीस देऊन काढणे व कायदेशीर असल्यास नुकसान भरपाई करणे. ठीक आहे. तसंच बघा, जे इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29, अंडर सेक्शन 233 व्हॉट इज प्रोहिबिटेड इन पब्लिक स्ट्रीट. कलम 233 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणती कृती मनाई आहे? तर आन्सर आहे सेकंड, थ्रेटनिंग ॲनिमल, जनावरे बांधून ठेवणे. ठीक आहे. Section 233 prohibit threatening of animal in public street. Such animal can be removed. Next 30, Section 234 allows booth during festival with whose concurrence. कलम 234 नुसार उत्सव काळात फळ लावण्यासाठी कोणाची संमती आवश्यक आहे? आन्सर आहे सेकंड, कमिशनर ऑफ पोलीस और डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी. नेक्स्ट 31, अंडर सेक्शन 235 व्हेन अ स्ट्रीट इज ब्रोकन अप फॉर म्युनिसिपल वर्क व्हॉट मस्ट बी एन्श्योर्ड. कलम 235 नुसार महानगरपालिका कामासाठी रस्ता खणल्यास काय केले पाहिजे? आन्सर आहे सेकंड, रिस्टोर स्ट्रीट इमिडिएटली आफ्टर वर्क कंप्लीशन. काम पूर्ण झाल्यावर लगेच रस्ता पूर्णतः करणे. नेक्स्ट 32, हू हॅज द ऑथॉरिटी टू क्लोज अ स्ट्रीट फॉर ट्रॅफिक ड्युरिंग म्युनिसिपल वर्क ॲज पर सेक्शन 236. कलम 236 नुसार काम सुरू असताना रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे सेकंड, कमिशनर, आयुक्ताला. नेक्स्ट 34, which safety measures are required during street work as per section 238. कलम 238 नुसार रस्त्याचे काम करताना कोणती सुरक्षा उपाययोजना आवश्यक आहे? तर बघा, शोरिंग ॲडजॉइनिंग बिल्डिंग, सेकंड फेन्सिंग अँड लाइटिंग एक्झॅक्टेड एरिया, गार्डनिंग विथ बार्स अँड चेन अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 238 मॅन्डेट फेन्सिंग, लाईट अँड पब्लिक सेफ्टी. Next 35, under section 239 can any private person open or break a street without permission. कलम 239 नुसार खाजगी व्यक्ती परवानगीशिवाय रस्ता खणू शकते का? आन्सर आहे थर्ड, नो, ओनली कमिशनर्स ऑथराइज्ड ऑफिसर कॅन डू सो. ठीक आहे. नाही, फक्त आयुक्त किंवा प्राधिकृत अधिकारी करू शकतो. नेक्स्ट 36, how long notice is required for termination of permission under section 239 of 2. कलम 239(2) नुसार परवानगी रद्द करण्यासाठी किती वेळेची नोटीस द्यावी लागते? आन्सर आहे सेकंड, 24 hours. ठीक आहे. 24 hours. कमिशनर may terminate permission with 24 hours written notice. Next 37, who bear the cost of fencing, gardening and lighting under section 240. कलम 240 नुसार कुंपण, सुरक्षा व दिवे लावण्याचा खर्च कोण उचलतो? आन्सर आहे थर्ड, पर्सन ग्रांटेड परमिशन, परवानगी मिळालेली व्यक्ती. ओके. नेक्स्ट 38, अंडर सेक्शन 241 इफ पर्सन फेल्ड टू रीइन्स्टेट द स्ट्रीट हू रिस्टोर इट. कलम 241 नुसार जर व्यक्तीने रस्ता पुन्हा पूर्वत केला नाही तर तो कोण करतो? तर आन्सर आहे थर्ड, कमिशनर. ठीक आहे. कमिशनर मे रिस्टोर द स्ट्रीट अँड रिकवर एक्सपेन्सेस. नेक्स्ट 39, अंडर सेक्शन 242 कमिशनर मे रिक्वायर द पर्सन टू मेक प्रोव्हिजन फॉर. कलम 242 नुसार आयुक्त परवानाधारक व्यक्तीकडून कोणत्या सुविधा सुनिश्चित करण्यास सांगू शकतो?
तो आन्सर आहे फर्स्ट. पॅसेज डायव्हर्सिफिकेशन ऑफ ट्रॅफिक, वाहतुकीचा पर्यायी मार्ग. कमिशनर एन्श्युअर ट्रॅफिक पॅसेज, एक्सेस अँड इसेन्शियल सर्व्हिसेस. नेक्स्ट 40. What can the commissioner order regarding building at street corner as per section 243? कलम 243 नुसार रस्त्याच्या कोपऱ्यावरील इमारतीबाबत आयुक्त काय आदेश देऊ शकतो? आन्सर आहे सेकंड. राउंड्स और स्प्लाय द कॉर्नर फॉर सेफ्टी, सुरक्षतेसाठी कोपरा गोल व सपाट करणे. ठीक आहे. नेक्स्ट 41. अंडर सेक्शन 243 ऑफ ए, who must the commissioner consult before unmarking parking or halting places? सेक्शन 243A नुसार पार्किंग किंवा थांबवण्या ठिकाणी निश्चित करण्यापूर्वी आयुक्तांना कोणाशी सल्ला मसलत करावी लागते? आन्सर आहे थर्ड. कमिशनर ऑफ पोलीस, पोलीस आयुक्त. ठीक आहे. सेक्शन 243 ऑफ ए क्लिअरली स्टेट दॅट कमिशनर मस्ट कन्सल्ट द कमिशनर ऑफ पोलीस, ठीक है, और हाईएस्ट रैंकिंग पुलिस ऑफिसर इन एब्सेंस बिफोर मार्किंग पार्किंग प्लेसेस. ओके. नेक्स्ट 42. अंडर सेक्शन 243A ऑफ 2, हु अप्रूव द फीज और चार्जेस फॉर पार्किंग प्लेसेस? सेक्शन 243A2 नुसार पार्किंगच्या ठिकाणी फी किंवा शुल्क कोण मंजूर करतो? तो आन्सर आहे सेकंड. कॉर्पोरेशन, महानगरपालिका, महापालिका. ठीक आहे. द कमिशनर कॅन लेवी चार्जेस बट ओनली विथ अप्रुव्हल ऑफ कॉर्पोरेशन. नेक्स्ट 43. सेक्शन 244 प्रोहिबिट इरेक्शन ऑफ स्काय साइन विदाउट. सेक्शन 244 नुसार स्काय साइन लावण्यासाठी कोणत्या गोष्टीशिवाय परवानगी नाही? आन्सर आहे सेकंड. रिटर्न परमिशन ऑफ कमिशनर, आयुक्तांची लेखी परवानगी. तसंच बघा अकाउंटसाठी अकाउंटंट ऑडिटरची PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 44. अ स्काय साइन परमिशन इज व्हॅलिड फॉर मॅक्झिमम. स्काय साइन परवानगी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी वैध असते? तर आन्सर आहे 2 years. सेक्शन 244 अलाउज परमिशन और रिन्यूअल अप टू 2 years only. Next 45. Under section 245, which advertisement are exempted from removable by commissioner? कलम 245 नुसार आयुक्ताकडून काढून टाकण्याचा नियमानातून कोणते जाहिरात अपवाद आहे? आन्सर आहे ॲड्स इनसाइड शॉप विंडो, दुकानाच्या खिडकीतील जाहिराती. ठीक आहे. नेक्स्ट 46. सेक्शन 246 रिक्वायर होल्ड फेन्स ड्यूरिंग बिल्डिंग वर्क वेन. कलम 246 नुसार इमारतीचे काम चालू असताना होल्डिंग कुंपण कधी आवश्यक आहे? आन्सर आहे सेकंड. वेन फुटवे इज ऑब्स्ट्रक्टेड, पदपथ अडथळा निर्माण होतो तेव्हा. ठीक आहे. फॉर पेडिस्ट्रियन्स. नेक्स्ट 47. ड्यूरिंग डिमॉलिशन सेक्शन 248 व्हॉट प्रोटेक्टिव्ह मेजर इज मॅन्डेटरी. कलम 248 नुसार पाडकामासाठी वेळी कोणती संरक्षण उपाययोजना बंधनकारक आहे? आन्सर आहे सेकंड. स्क्रीन अप टू फुल हाईट ऑफ बिल्डिंग, संपूर्ण इमारतीच्या उंचीपर्यंतची स्क्रीन. नेक्स्ट 48. अंडर सेक्शन 249 रिस्पॉन्सिबिलिटी फॉर स्ट्रीट लाइटिंग लाईज विथ. सेक्शन 249 नुसार रस्त्याच्या प्रकाशाची जबाबदारी कोणाची आहे? आन्सर आहे सेकंड. कॉर्पोरेट कमिशनर, महापालिका आयुक्ताची. ठीक आहे. कमिशनर मस्ट अरेंज प्रॉपर स्ट्रीट लाइटिंग इन पब्लिक प्लेसेस. नेक्स्ट 49. विच सोर्स ऑफ एनर्जी आर परमिटेड फॉर स्ट्रीट लॅम्प अंडर सेक्शन 249. कलम 249 नुसार रस्त्याच्या दिव्यासाठी कोणते ऊर्जा स्रोत मान्य आहे? आन्सर आहे थर्ड. ऑयल, गॅस, इलेक्ट्रिसिटी और अदर अप्रोच, तेल, गॅस, वीज किंवा इतर मंजूर. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 249(1) ऑफ C अलाउज लाइटिंग बाय ऑयल, गॅस, इलेक्ट्रिसिटी और कॉर्पोरेशन डिटरमाइन. नेक्स्ट 50. सेक्शन 247 एम्पॉवर कमिशनर्स टू. सेक्शन कायदा 247 नुसार आयुक्तांना कोणता अधिकार आहे? आन्सर आहे सेकंड. रिपेअर और एनक्लोज डेंजरस प्लेसेस, धोकादायक जागा दुरुस्त करून कुंपण कर. ठीक आहे. प्रोटेक्शन ऑफ डेंजरस प्लेस फॉर पब्लिक सेफ्टी. तसंच बघा सगळ्या PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.